मित्रांनो, मारुती 800 बघितली की काय वाटतं? छोटी कार, स्वस्तातली कार किंवा एक जुनी कार असंच लोकांच्या मनामध्ये येतं. तुम्हाला माहिती आहे का, एक काळ असा होता की ही एक श्रीमंतीचं स्टेटस होतं आणि मारुती 800 आणि ऍक्च्युली आजच्या कंडिशनला जर पाहायला गेलं की मारुती सुझुकी कंपनी इथपर्यंत काय आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का की मारुती 800 किंवा मारुती सुझुकीने एक भारतीय मार्केटमध्ये एक हिस्ट्री बनवलेली ऑटो सेक्टरमध्ये. दिवाळीचा सण झाला, ते बऱ्याच जणांनी गाड्या घेतल्या असतील, बहुतांश गाड्या मारुती सुझुकीच्या असतील, पण ती गाडी घेतल्यानंतर आपल्याला माहित नसतं की त्या गाडीची हिस्ट्री काय आणि भविष्यामध्ये आपल्याला कुठपर्यंत जाता येतं. म्हणजे कदाचित त्या कंपनीचे शेअर्स आपल्याला आणखीन एका लेवलला घेऊन जाऊ शकतात किंवा कदाचित पुढची कार फ्रीमध्ये पण आणू शकतात. पण त्याच्या आधी महत्वाची गोष्ट जाणून घ्या की एक मारुती जी काय 800 आहे ना, ही जी गाडी सुरू करण्यात आली, तुम्हाला माहिती आहे का ही जी कंपनी होती ना, ही ऍक्च्युली इंदिरा गांधींची कंपनी असं बोललं जातं. माहिती आहे तुम्हाला? किंवा इंदिरा गांधींची नक्कीच कंपनी आहे का बाबा? आणि खरंच येणाऱ्या काळामध्ये ही मारुती सुझुकी आतापर्यंत जो काही मोमेंटम त्याने ठेवलेला आहे तो पूर्ण करू शकते का? कारण बरेच काही प्रॉब्लेम्स कंपन्यांमध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये उभे राहताना दिसत आहेत की जे कदाचित आजपर्यंत मार्केट शेअर वगैरे असं होतं ते डाऊन होताना दिसेल आणि यांचा बाजार हिस्सा कमी होईल. परंतु मग या कंपनीमध्ये आपल्याला असं काय वेगळं आहे का? अरे आज जाणून घेऊया आणि डिटेलमध्ये समजूया मारुती सुझुकीच्या बाबतीत. कारण लक्षात ठेवा, तुमच्याकडे कदाचित हा स्टॉक असेल नसेल, डोंट वरी, पण ह्या कंपनीची इन डेप्थ माहिती तुम्हाला माहित पाहिजे आणि खरीच कंपनी ही इंदिरा गांधींची आहे का हे आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल विथ इन डिटेल प्रोडक्ट एक्सप्लेनेशन. म्हणजे आपल्याला समजेल की भविष्यामध्ये काय करायचं आणि याच्या कुठल्या लेवलला आपल्याला फोकस करायचा आहे. तर मित्रांनो नमस्कार, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आज आपण डीप इनसाइट्स जाणून घेतोय मारुती सुझुकीच्या बाबतीत. तत्पूर्वी एक छान ऍप्लिकेशन माझ्या पाहण्यात आलं, ज्यांनाही रोजचे ट्रेड ऍडवायझरी हवी असते त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतं. याचं नाव आहे युनिवेस्ट आणि हे आवडलं का मला, तर हे ऍक्च्युली सेबी रजिस्टर्ड ऍडवायझर आहे त्याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट काय, तर याच्यामध्ये विविध मल्टीबॅगर स्टॉक्स कसे शोधायचे, विविध स्टॉक स्कॅनर असतील किंवा इंट्राडे करताय, इक्विटी असेल, फ्युचर ऑप्शन असेल, यामध्ये ट्रेड हे प्रोव्हाइड करायचं काम करतात. आता महत्त्वाची गोष्ट काय, यांचे ऍक्च्युली प्लॅन अगदी 183 पासून चालू होतात. विविध प्लॅन्स हे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला निवडायचे. पण लक्षात ठेवा, कुठलाही प्लॅन निवडण्याआधी इथे नवीन लोकांना काही 5 स्टॉक फ्री पण देतात. म्हणजे काय, तर याचा तुम्ही आधी परफॉर्मन्स बघा असं त्यांचं म्हणणं असतं. मग इक्विटी असेल, फ्युचर ऑप्शन असेल, तुम्ही चेक करू शकता. आणि यामध्ये आम्हाला असं सापडलं की किर्लोस्कर न्यूमॅटिक असेल, नॅल्को असेल, याचे त्यांनी याच्या आधी काही स्क्रिप्ट्स लोकांना ऍडवाइस केले होते आणि त्याच्यामध्ये छान ऍक्च्युली रिटर्न तिथे मिळाले. पण तुम्ही आधी ऍक्च्युली हे चेक करा, कारण ह्यांची ऍक्युरसी तर आजपर्यंत छान दिसतीये, पण तुम्हाला पण ऍक्च्युली ती ऑब्झर्व करता आली पाहिजे, ज्याचा वापर करून तुम्हाला हे सगळं वापरता येईल. आता याची खाली एक लिंक पण दिली. नॉर्मली हे डिस्काउंट तुम्हाला देतीलच, पण त्या लिंकवरून गेलं तर एक ऍडिशनल डिस्काउंट तुम्हाला युनिवेस्ट कडून दिला जातो. तर ती लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. याचबरोबर ज्यांनाही मला फेस टू फेस भेटायचंय यांच्यासाठी मी पुण्यामध्ये एक सेमिनार पण घेऊन येतोय, त्याची लिंक पण मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपल्या मेन टॉपिककडे. ऍक्च्युली ही जी कंपनी आहे, ओके, त्या कंपनीची जर कंडिशन आपण पाहायला गेलो आजच्या कंडिशनला, तर आज एक स्वप्न तुम्ही जर बघितलं असेल, टाटाची नॅनो बघितली असेल. टाटाची नॅनो ही जर कार बघितली ना, तर ही एक रतन टाटांचं स्वप्न होतं की प्रत्येक भारतीयाकडे कार पाहिजे, प्रत्येक फॅमिलीकडे कार पाहिजे. पण हे स्वप्न आज आपण बघतो की त्यांनी पूर्ण केलं. पण हे स्वप्न याच्या आधीही कोणीतरी पाहिलं होतं आणि ते व्यक्ती होते ते म्हणजे संजय गांधी. तुम्हाला माहिती आहे का, संजय गांधी हे काँग्रेसची व्यक्ती आहेत, ओके, आणि ऍक्च्युली खूप मोठं फॅमिली बॅकग्राऊंड आहे याच्यामध्ये. पण त्यांना वाटायचं की प्रत्येक भारतीयाकडे एक कार असली पाहिजे आणि त्यांनी ते स्वप्न पाहिलं आणि त्यांनी ऍक्च्युली मारुती उद्योग चालू केला. मारुती मोटर जो आत्ताच्या कंडिशनला त्यावेळी त्यांनी चालू केला होता. 1982 साली त्यांनी मारुती चालू केलं. परंतु काय झालं, त्यांनी प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली, एक कार असावी प्रत्येक फॅमिलीकडे. परंतु हे सगळं चालू असताना त्यांची सडन डेथ झाली. तुम्हाला माहितीच आहे कशामुळे झालं, काय झालं याच्यामध्ये. मग तो प्रोजेक्ट पुन्हा एकदा स्टॉप झाला. पण आता हा प्रोजेक्ट पुढे कोण घेऊन जाणार आणि यासाठी पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना काय केलं, ऑफर देण्यात आली, पण कोणी पुढे येत नव्हतं. आणि याच्यामध्ये एक नाव पुढे आलं जापनीज कंपनीचं, ती होती सुझुकी. आणि सुझुकी आणि मारुती ह्यांचा त्यावेळी मग टायअप झाला आणि मग हा जो प्रोजेक्ट संजय गांधींनी त्यावेळी सुरू केला होता, इंदिरा गांधींनी त्याला मोठं पाठबळ दिलं होतं. त्यांनाही वाटायचं की ऍक्च्युली अशा गाड्या प्रत्येक भारतीयाकडे आल्या पाहिजेत. आणि मग ऍक्च्युली 1982 साली हरियाणामध्ये
ओके, गुरुग्राम येथे ऍक्च्युली काय केलं त्यांनी, त्यांचा पहिला प्लॅन टाकला आणि मग तिथून गाड्यांचं प्रोडक्शन सुरू झालं. म्हणजे एक सुरुवात होती याच्यामध्ये, जी संजय गांधींनी स्वप्न पाहिलेलं ते तिथे पूर्ण झालं. त्यांच्या डेथ नंतरनं पण फक्त मारुती उद्योग जो होता तो नंतर मग सुझुकी बरोबर कोलॅबोरेट झाला. परंतु एवढी जर्नी नाही याच्यामध्ये. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी जर पाहायला गेली तुम्ही याच्यामध्ये, तर 1983 साली मारुतीचं 800 हे मॉडेल लॉन्च केलं गेलं, लक्षात ठेवा. ओके, एका वर्षामध्ये. आणि त्याच्यानंतर ना खूप पॉप्युलर कार झाली, कारण त्यावेळी साहजिक एवढ्या कार नव्हत्या, इतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार होत्या, पण हा एक नवीन उद्योग होता आणि स्वस्तामध्ये एक चांगली कार त्या काळामध्ये मिळत होती. ओके, आणि त्याच्यानंतर हे सगळं चालू असतानाच त्यांना वाटलं की चला अजून काहीतरी वेगळं करू शकतो. आणि मग 1984 साली ऍक्च्युली मारुती व्हॅनची पण काय केली, सुरुवात केली त्यांनी. सेम मारुती 800चं इंजन त्या गाडीमध्ये पण वापरलं होतं. ओके, आता त्याच्यानंतर सगळ्यात पुढचा इम्पॉर्टंट कन्सेप्ट यामध्ये जर आपल्याला पाहायला गेलं तर अशा पद्धतीने गाडीची डेव्हलपमेंट चालू होती. मारुती सुझुकी एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय मार्केटवर गाड्यांचा वेगवेगळे शोध लावून म्हणजे मार्केटमध्ये घेऊन होते. पण 1990चं डिकेड थोडं गेम चेंजिंग ठरलं याच्यामध्ये, कारण होतं याच्यामध्ये 4 मॉडेल्स आणि हे 4 मॉडेल्स यांच्यामध्ये होते. त्यामधलं पहिलं होतं मारुती 1000, जे 1989 साली आणलं. ह्याच्यामध्ये मारुतीची पहिली सेदान कार होती मारुती 1000. जशी 800 होती तशी त्यांनी 1000 आणली. त्याच्यानंतर मारुती इस्टीम 1994 साली आणली. तुम्ही गाड्या ह्या पाहिल्या असतील किंवा तुमच्या आसपासच्या लोकांकडे पण गाड्या असतील. ओके, कदाचित तुमच्या फॅमिलीमध्ये पण कोणाकडे तरी ह्या गाड्या असतील. त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलो तर त्यांनी पुढची कार मारुती झेन 1993 साली लॉन्च केली आणि त्याच्यानंतर मारुती वॅगनार हे 1999 साली त्यांनी लॉन्च केली. आणि ह्या 4 गाड्या ज्या त्यांच्याकडे आल्या त्यांनी पूर्ण कंपनीची हिस्ट्री चेंज केली. का सांगतोय माहिती का तुम्हाला एवढं डिटेलमध्ये? कुठलाही स्टॉक घेताना काय बघितलं पाहिजे आणि तुमच्याकडे काय असला पाहिजे ह्याचं इन डिटेल रिझन मी तुम्हाला देतोय. लक्षात ठेवा, डीप इन्साइट्स आहेत ह्या सगळ्या, कारण कुठलाही स्टॉक घेताना आपल्याला माहित पाहिजे कंपनी काय लेवलची आणि काय चीज आहे याच्यामध्ये. यानंतर हे सगळं 4 मॉडेल त्यांच्याकडे होते, परंतु एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत. 1994 साली कंपनीने 1 मिलियन कारचा टप्पा पूर्ण केला, की जो खूप ड्रॅस्टिकल काळ होता. मागच्या 10-12 वर्षामध्ये त्यांनी तेवढं सगळं प्रोडक्शन केलं आणि कंपनी ह्या लेवलला येऊन पोहोचली. 1 मिलियन गाड्या त्यांनी त्यावेळी विकल्या. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होते सेल करण्यामध्ये, ते म्हणजे कंपनीचं कंपोनंटचं लोकलायझेशन. तुम्हाला माहिती आहे का, आजकाल जर तुमच्याकडे कुठली कार असू द्या आणि मारुतीची कार आहे, तर तुम्ही कुठल्याही नॉर्मली गावामध्ये जर गेले आणि आसपास कुठेतरी एखादं गाड्यांचं हे असतं शॉप, त्याच्यामध्ये जर गेलो आपण ओके गॅरेजमध्ये वगैरे, तर तिथे मारुतीचे पार्ट इझिली अवेलेबल होतात. कारण त्यांनी त्यावेळी ऍक्च्युली त्याच्यावर काम केलं होतं. त्यांना माहित होतं जोपर्यंत लोकांना इझिली अवेलेबल होणार नाही लोक तोपर्यंत आपल्या गाड्या घेणार नाहीत. त्यानंतर त्यांच्या डेव्हलपमेंटचा सगळ्यात मेन हे होता तो म्हणजे कंपनीचं स्ट्रॉंग सप्लायर नेटवर्क. कंपनीचं नेटवर्क ऑल ओव्हर इंडिया आणि तळागाळापर्यंत पोहोचलेलं होतं. त्यामुळे मारुती सुझुकी ह्या लेवलला आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की गव्हर्नमेंटचं पण ऍक्च्युली त्यांना खूप सारं पाठबळ मिळालं त्याच्यामध्ये. ओके, कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की 1992च्या आधी भारताची अवस्था खूप दयनीय होती. ओके, आणि 92 साली तर अजून अवघड अवस्था झाली होती आपली. कारण का, आपल्या खिशामध्ये अगदी 7-8 दिवस पुरतील एवढा पैसा शिल्लक होता फक्त. परंतु त्याच्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म्स करण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचं इकॉनॉमिकल लिबरलायझेशनचा फायदा ह्या मारुती उद्योग समूहाने उठवला याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग कंपनीचे जे काही स्टेक्स होते ओके, त्याच्यामध्ये पण ऍक्च्युली भारत गव्हर्नमेंटने काय केलं होतं, इन्व्हेस्टमेंट केली होती मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मग हळूहळू सुझुकीमध्ये एक मोठा मोशन यायला सुरुवात झाला आणि भारतीय मार्केटवर ह्या कंपनीने राज करायला सुरुवात केली. आता हे सगळं करत असताना 1990 पासून 2000 पर्यंत बऱ्याच त्यांनी महत्वाच्या गाड्या आणल्या. पण त्याच्यानंतर पण जर तुम्ही पाहायला गेला असेल तर कंपनीने 2000च्या दशकामध्ये पण एक खूप मोठी सिग्निफिकंट ग्रोथ करून दाखवली. आणि यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सगळ्यात इम्पॉर्टंट कार होती 2000 साली त्यांनी काय केलं, याच्यामध्ये अल्टो लॉन्च केली. आजकाल आपण अल्टो बघतो, थोडं ऍडव्हान्स मॉडेल आहे. त्यामुळे त्यांनी 2000 साली अल्टो लॉन्च केली. 2001 साली वर्सा लॉन्च केली. त्यांना वाटायचं एखाद्या मोठी फॅमिली आहे तर ती अल्टोमध्ये नाही बसू शकत, त्याच्यामध्ये 4-5 लोक बसतील. मग त्यांनी त्याच्यामध्ये वर्सा मार्केटमध्ये आणली, ज्याच्यामध्ये मोठ्या फॅमिली पण 8-8 लोक बसून अगदी जायला लागले याच्यामध्ये. आणि 2005 साली मग त्यांनी फायनली स्विफ्ट आणली. आणि तुम्हाला माहिती आहे स्विफ्टची काय कंडिशन आहे. ओके, भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीला ह्या बूम मध्ये आणायचं मेन रिझन हे स्विफ्ट पण आहे. आणि मग 2008 साली त्यांनी त्यांचं पुढचं स्विफ्टचं मॉडेल अर्थात डिझायर पण लॉन्च केलं. आणि ह्यानंतर मग कंपनीने कधी थांबलेलेच नाही. आणि तुम्हाला मी दाखवेल पण, आपण जेव्हा चार्ट अनालिसिस करायचं तेव्हा त्याच्यामध्ये काय बघायचं ते. आता हे सगळं का शक्य झालंय कंपनीला? स्टॉक 13,000-14,000ला टच करून
फिरालेलं आहे परत एकदा. हे पॉसिबल झालं याच्यामध्ये की कंपनीने प्रोडक्शन वाढवण्यावर भर दिला. नुसतं प्रोडक्शन वाढवलं नाही त्याच्यामध्ये, तर त्यांनी टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट पण केली आहे. गाडीमध्ये नवनवीन फीचर्स दिले. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे गाड्यांना डेव्हलप करायला सुरुवात केली याच्यामध्ये, जे भारतीय मार्केटमध्ये मोस्टली पाहायला मिळत नव्हतं. डीलर नेटवर्क खूप स्ट्रॉंग केलं याच्यामध्ये. इन्हान्समेंट इन ब्रँड इमेज, लक्षात ठेवा कंपनीने ब्रँड इमेजवर पण काम केलं. थोड्याच वेळात मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. याचबरोबर कंपनीने फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण कंपनीमध्ये घेतली. एफडीआय साली मोठ्या प्रमाणामध्ये घेतली. ऑलरेडी सुझुकीची इन्व्हेस्टमेंट होतीच, पण याच्यामध्ये अजून छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांनी वाढवली. आणि महत्वाची गोष्ट यांचा फोकस होता रुरल मार्केटवर. तुम्हाला माहिती आहे का, आज पण सर्वसामान्य माणसाची आवडती कार जर कुठली पाहायला गेली तर कुठलं तरी सुझुकीचंच मॉडेल निघणार आहे. कारण त्यांनी त्याच्यावर ऑलरेडी एवढ्या वर्ष काम केलंय, म्हणून तुम्हाला अजून पण ती गाडी लोकांच्या मनावर राज करताना दिसेल. वॅगनर असेल, अल्टो असेल, स्विफ्ट असेल, भरपूर साऱ्या गाड्या आहेत की ज्यांनी लोकांनी त्यांना उचलून धरलं का, तर त्याच्यामध्ये तशी काहीतरी त्यांनी क्वालिटी बनवली होती. आता हे सगळं करत असताना कंपनी थांबलेली नाहीये. कंपनीने सगळ्यात महत्वाची गोष्ट एक ऑब्झर्व केली की अरे आपल्या गाड्या आहेत ना, ह्या लोअर कॅटेगरीमध्ये जास्त फेमस आहेत, पण हायर कॅटेगरीची जो काही प्रीमियम क्राऊड म्हणू शकतो आपण, तो आपल्या गाड्यांकडे येत नाहीये. कदाचित त्यांना थोडं स्टँडर्ड पाहिजे असेल, त्यांना थोडं कमीपणा वाटत असेल, जे पण हायर कॅटेगरीमधली लोक आहेत ते. ओके, मग त्यांनी विचार केला चला आपण काहीतरी वेगळं करूया, आणि त्यांनी मग नेक्सा लॉन्च केलं. ओके, त्यांचंच एक मॉडेल लॉन्च केलं की ज्याच्यामध्ये फक्त प्रीमियम कार्स आपल्या विकता येतील. आणि 2015 साली मारुतीने ऍक्च्युली नेक्सा हे त्यांचा ऍडिशनल एक ब्रँड तयार केला, आणि त्याच्या मार्फत मग प्रीमियम कारमध्ये त्यांनी सेलिंगला फोकस केला याच्यामध्ये. ओके, आता हे सगळं करत असताना लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट आहे, कंपनी स्विफ्ट आणि इर्टिगा हे त्यांचे काय झालेले आहेत आजपर्यंतचे सगळ्यात गेम चेंजर प्लॅन ठरले आहेत. कारण इर्टिगामध्ये त्यांनी हायब्रिड मॉडेल आणलं जे लोकांना आवडलं. मायलेज जास्त, गाडीमध्ये जास्त सीट्स बसतायत, मेंटेनन्स कमी, ह्यामुळे ह्या गाड्या चालायला लागल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मारुती हा ब्रँड एवढा पॉप्युलर काय झाला मारुती सुझुकी, तर तीनच मेन गोष्टी आहेत. त्यातली मेन गोष्ट आहे पहिली अफोर्डेबिलिटी. मारुतीची कार सर्वसामान्य माणूस पण ऍक्च्युली घेऊ शकतो. तुम्ही पण पाहिलं असेल, कदाचित कित्येक जणांकडे असेल. माझी स्वतःची, माझ्या फॅमिलीतली सगळी पहिली कार आमची मारुतीचीच होती. ओके, कदाचित तुमची पण अशी हिस्ट्री असेल, कारण त्या गाड्या स्वस्तात आणि कोणी घेऊ शकतं याच्यामध्ये. दुसरी गोष्ट असते रिलायबिलिटी. ओके, गाड्यांची जी काही रिलायबिलिटी आहे त्यांची ती अप्रतिम आहे याच्यामध्ये. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते सर्व्हिस नेटवर्क. कारण भारतीय व्यक्तींना एकच गोष्ट असते, काही प्रॉब्लेम आला ना तर त्या गोष्टीवर पटकन सोल्युशन पाहिजे आणि जास्त खर्चिक नाही पाहिजे. असं असेल तर आपण त्या कार घेतो, प्लस ती कार स्वस्तात पण पाहिजे. आणि हे सगळे एकाच कंपनीत मिळालं, म्हणून आज 10 पैकी 8 गाड्या मारुतीच्या रोडवर तुम्हाला दिसतील. ओके, आता मित्रांनो एवढं करून मारुती थांबलेलं नाहीये. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये हे डेव्हलपमेंट जे करतायत हे आजपर्यंत झालं, पण येणाऱ्या काळामध्ये मारुती टिकणार का रेसमध्ये, तर लक्षात ठेवा कसा टिकू शकतो. तर त्यांनी येणाऱ्या काळामध्ये ऍडव्हान्समेंट करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट त्यांनी सीएनजीवर फोकस केला. सीएनजीवर गाड्या आणल्या, जी काळाची गरज होती मागच्या 10 वर्षापूर्वी. आता काळाची गरज आहे इलेक्ट्रिकल व्हेकल्स. भलेही मारुतीचे खूप सारे मॉडेल्स नाहीत इलेक्ट्रिकलवर, पण त्यांचं मोठ्या प्रमाणात त्याच्यावर काम चालू आहे. कारण इलेक्ट्रिकल व्हेकल जर त्यांच्या नाही आल्या तर कदाचित भविष्यामध्ये मारुतीचा जो शेअर आहे इंडियन मार्केटचा तो मोठ्या प्रमाणामध्ये डाऊन होताना दिसेल. परंतु अजून ह्याचा इम्पॅक्ट त्यांना पडलेला नाहीये. ओके, पण त्यांचं काम चालू आहे, असं नाही की ते करत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते इन्हान्स सेफ्टी. आजकाल बहुतांश लोक आता सेफ्टीचा विचार करतात, कारण मारुतीच्या गाड्या म्हणजे टीन का डब्बा असं समजलं जातं. धडकले की दोन्ही बाजूने चिमलेला डबा. ओके, पण आता त्याच्यावर मारुती काम करते, कारण त्यांना कळालेलं आहे की भारतामध्ये आता लोकांचा विचार बदलतोय. पैसे जास्त गेले चालतील, पण सेफ्टी स्टँडर्ड्स पाहिजेत. आणि मग त्या सेफ्टी स्टँडर्डवर पण ते काम करतात. नवनवीन गाड्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याला काय करतात, काम करायला सुरुवात केली. आणि महत्वाची गोष्ट डिजिटल ट्रान्सफॉर्म. ओके, पहिल्या गाड्या बघा त्याच्यामध्ये बटन खटके असं असेल, कुठे डिस्प्ले नाही. आजच्या गाड्या बघा मारुतीच्या असतील किंवा कुठल्याही, पण मारुतीने स्वतः बदल केले. मोठे मोठे डिस्प्ले गाडीत आले, डिजिटल डिस्प्ले असतील किंवा डिजिटल बऱ्याच गोष्टी असतील. ओके, त्याच्यामध्ये हे मारुतीने फास्टमध्ये त्याच्यामध्ये ग्रास्प केलंय आणि करते. आणि म्हणून ओके इतर प्लेयरला ती ऍक्च्युली काय करते, डॉमिनेट करते. आणि महत्वाची गोष्ट मारुतीचा भारतीय मार्केटमधला एप्रिल 2024 पर्यंतचा 40.9% म्हणजे अगदी 41% शेअर्स त्यांचा मार्केटमध्ये आहे, जो गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2023 पर्यंत फक्त 38% होता. म्हणजे तो पुन्हा एकदा 2% वाढलेला आहे, कमी नाही झालेला कुठलाही. एवढे सारे तगडे कॉम्पिटिशन असूच पण. आणि एक चांगली गोष्ट आहे, कारण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, हायब्रिड गाड्यांवर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे, जी गाडी चांगलं मायलेज देते. कारण आपण गाडी घेताना मायलेज बघतो, तुम्ही बघता का नाही, डोंट नो. ओके, आता सगळ्यात जाऊ दे पुढे, आपण मेन गोष्टीकडे येऊ याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट सेगमेंट वाईज मारुतीमध्ये आपण थोडा विचार करू.
करूया. काय काय सेगमेंट वाईज याच्यामध्ये बघायचंय. ओके, तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, मारुतीच्या पॅसेंजर कार्स ज्या आहेत ना याच्यामध्ये त्यांची टोटल 62% हिस्सेदारी मारुती उद्योगामध्ये, युटिलिटी व्हेकल्सची 25% आणि व्हॅन्समध्ये 90% त्यांची टोटल हिस्सेदारी ह्या मार्केटमध्ये. ओके, ऑल ओव्हर मार्केटचा शेअरचा जर विचार करायला गेलं तर ज्या पण पॅसेंजर कार दिसतील त्यातल्या 62% तुम्हाला मारुतीचे दिसणार आहेत. युटिलिटी व्हेकलमध्ये तिथे थोडा कमी आहे त्यांचा, आणि व्हॅन्समध्ये तर तोडच नाही आहे मारुतीच्या गाड्यांना. ओके, 90% हिस्सा आहे. आता ऑलरेडी जर विचार करायला गेले याच्यामध्ये सेगमेंट वाईज सेल्स काय आहेत त्यांचे, कसा सेल्स करते मारुती, मारुतीला जास्त इन्कम कुठून येतो, कमी इन्कम कुठून येतो, हे थोडक्यात तुम्हाला एक अंदाज येईल. याच्यामध्ये मारुतीचे जे छोट्या कार्स आहेत, मिनी कार्स, त्याच्या म्हणून त्यांना 16% रेव्हेन्यू येतो. कॉम्पॅक्ट कार म्हणजे हॅचबॅक आपण म्हणू शकतो, मारुती स्विफ्ट सारख्या, ओके, त्यांचा सेल्स मध्ये जवळपास 53%, जो खूप मोठा हिस्सा आहे. याच्यामध्ये मिड साईज कारचा 1%, एलसीव्हीचा 3%, युटिलिटी व्हेकलचा 17% आणि व्हॅन्सचा 9%. आता येणाऱ्या काळामध्ये युटिलिटी व्हेकलचा हिस्सा हळूहळू वाढतोय. ओके, एसयूव्ही असं आपण त्याला म्हणतो. येणाऱ्या काळामध्ये तो फोकस मारुतीने करणं गरजेचं आहे, आणि त्यांनी ग्रँड विटारा वगैरे आणलेले आहे मार्केटमध्ये. ओके, त्यामुळे हा हिस्सा वाढेल, कारण लोकांना आजकाल थोडं कॉम्पॅक्ट कार म्हणजे कमीपणा वाटतो. ओके, तर बघूया याच्यामध्ये काय कंडिशन्स बांधतात. आतापर्यंतची कंडिशन नुसार तर मजबूत दिसतेय. आता इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये, महत्वाची गोष्ट, कंपनी ह्या लेवलला आली. ओके, अगदी करंट मॉडेलचा जर विचार करायला गेलं तर याच्यामध्ये 4-5 गोष्टी आहेत. एक, कस्टमर्स, ज्याच्यामुळे कंपनीला खूप नवनवीन गोष्टी करायला येतात, कारण कस्टमर नवनवीन गाड्यांवर फोकस करत आहे. इन्व्हेस्टर्स त्याच्यामध्ये भरोसा ठेवतायत. इकॉनॉमिक कंडिशन मजबूत आहेत, कारण शेवटी ते पण पाहिजे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट नवनवीन सबसिडीज किंवा स्कीम्स आणते, ज्याचा हे पुरेपूर वापर करतात. सप्लायर्स नेटवर्क स्ट्रॉंग आहे, आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसी जे बनवत आहे, ह्यामुळे मारुती उद्योग खूप जोरात आहे. अर्थात मारुती सुझुकी आपण म्हणायचं याला खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेअर होल्डिंग पॅटर्न. ओके, शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार करायला गेला याच्यामध्ये प्रमोटर्स अर्थात सुझुकी ग्रुप सगळा 58%, याच्यामध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे म्युच्युअल फंड किंवा इतर भारतीय वित्त संस्था जवळपास 20% आहेत, आणि एफआयज 17.68% आणि तुमच्या माझ्यासारखी लोक इथे फक्त 3.38%, म्हणजे नथिंग आहेत. कारण लोकांना महाग शेअर म्हणजे असं वाटतं नको घ्यायला. तुम्हाला काय वाटतं बरं, खरंच आपण बरोबर आहे का? कारण एवढे लोक एवढे याच्यामध्ये हे सगळे पैसे कमवून बसतात, आपण अगदी नगण्य आहोत. त्यामुळे आजपासून लक्षात ठेवा, जर तुम्हाला चांगलं वाटतंय मारुतीची कार घेताय ना, तर एक फंडा तुम्हाला मी शेवटी सांगतो याच्यामध्ये काय करायचं आपल्याला. तत्पूर्वी आपण थोडं फंडामेंटल चेक करूया. हा, तर फंडामेंटल बघण्याआधी सांगेल, जर तुम्हाला असं वाटतंय की अशा गोष्टी इन डिटेलमध्ये अजून शिकायचे तुम्हाला, तर खाली दिलेल्या लिंकवर तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा, आमच्याशी कनेक्ट व्हा, जेणेकरून असा इम्पॉर्टंट टॉपिक इन डेप्थ अनालिसिस आम्ही प्रत्येक वीकमध्ये देत असतो. जेणेकरून तुम्हाला कुठल्या कंपनीची माहिती हवी असेल तर आम्ही अशी प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून तुम्हाला चांगले स्टॉक डिसिजन शोधायला, डिसिजन घ्यायला मदत होईल आमच्याकडून. मित्रांनो, मार्केट कॅप आहे 3,61,000 कोटी. एक ब्ल्यू चिप स्टॉक, लार्ज कॅप स्टॉक आहे. या स्टॉकचा पी 24 आहे, इंडस्ट्रियल पी पण 24.7 आहे. म्हणजे जर तुम्ही एक व्हॅल्यूचा विचार करायला गेलं तर तो एक जवळपास इंडस्ट्रियल पी नुसार नॉर्मल व्हॅल्यूड स्टॉक आहे. तो नॉट अंडर व्हॅल्यूड पण नाही आणि ओव्हर व्हॅल्यूड पण नाही. याच्यामध्ये ईपीएस 413 आहे, डेप्ट 119 आहे. म्हणजे मारुती सुझुकी हा झिरो डेप्ट असा समजला जातो. म्हणजे अगदी नगण्य कर्ज 119 कोटी म्हणजे अशा बिझनेसला काही गोष्ट नाही. अगदी 0.0 समथिंग याचा डेप्ट इक्विटी रेशो येईल. आरओसी 21.8%, आरओई 16.8% आणि इबिडा जो बोलतो आपण 14.6%. म्हणजे फंडामेंटलचा तर तुम्ही विचारच करू नका, ऑलरेडी आपण याच्यावर बोललेलो आहे. आता मित्रांनो, हे बघितल्यावर सांगा बरं तुम्हाला काय वाटतं, हा स्टॉक खरंच चांगला आहे का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाटण्यापेक्षा ह्याचा चार्ट पण बघा. याचा चार्ट जर तुम्ही बघायला गेलं 2004 पासूनचं मी इथपर्यंत दाखवलेले, काय भन्नाट रॅली दिली, अगदी 14,000च्या जवळ जाऊन फिरलेला आहे. आता थोडं करेक्शन देतोय. कोरोनामध्ये अगदी 4,000 किंवा 3,800च्या लेवलपर्यंत आला होता. ओके, इथे ज्यांनी घेतला त्यांनी पैसा बनवला. आता तुम्हाला वाटतं की आम्हाला पण घ्यायचं आहे तर गडबड करू नका, कारण याच्यामध्ये थोडं करेक्शन येणाऱ्या काळामध्ये दिसतंय. कदाचित आपल्याला 10,000 8,000च्या लेवलला भेटू शकतो. पण शेवटी तुम्हाला चांगला वाटला तर तुम्ही अशा कंपन्यांचा विचार करायचा आणि स्वतः पण अनालिसिस करा, मी जे दिलं ते. एकंदरीत चार्ट बघता कंपनी खूप छान पद्धतीने ग्रो झालेली आहे, ग्रो होत राहील हे आजपर्यंत फंडामेंटल किंवा इतर गोष्टी बघितल्यावर दिसतंय. का तर कंपनीने आता टोयोटा बरोबर पण टायअप केलेला आहे. मित्रांनो, आता मला सांगा तुम्हाला काय वाटतं, मारुती सुझुकी येणाऱ्या काळामध्ये खरंच नंबर 1ला राहील का हो? वाटतंय का की मारुती सुझुकी 12,000 आहे,
1 लाखाचा पण पल्ला गाठू शकतो का पुढच्या 10-15 वर्षामध्ये? प्लीज कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला न चुकता प्रत्येकाने कमेंट करायची, कारण तुमची कमेंट माझ्यासाठी मोटिवेशन असतं. ह्या कमेंट करत राहा आणि जेणेकरून आम्ही असा नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत न चुकता घेऊन येत राहणार आहोत. तत्पूर्वी डीमॅट अकाउंटचे लिंक खाली दिलेले आहेत आणि आपला 10x ग्रोथ जो वेबिनार असतो तो न चुकता जॉईन करत चला, ज्याच्यामध्ये अजून डीप इनसाइट्स टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिसचा आम्ही देत असतो. त्या सगळ्याच्या लिंक पण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. धन्यवाद. तुमची कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तर आता लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.